अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापौर पदाच्या रिंगणात शिवसेना सर्वप्रथम उतरेल। दुसरीकडे मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष लागले। 9 किंवा 12 नोव्हेंबरला महापौर पदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे। स्थानिक मनसे नेते भाजपसोबत जायला उत्सुक असल्याचं समजतंय। मात्र मुंबईत उद्धव आणि राज माझे सहकारी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, सध्याची आता ताजी अपडेट बातमी नेमकी काय आहे? शिवसेनेनं पुढाकार घेतलाय, शिवसेनेचे 2 जणांचे अर्ज दाखल झालेत। नक्कीच अजित, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं ही निवडणूक आहे अतिशय प्रतिष्ठित केली होती। जसं आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन ही संपूर्ण निवडणूक अस्तित्वाची केली होती। त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना कोणत्याही बोलणी करण्याकरता पुढे जाईल असे संकेत शिवसेनेकडून दिले गेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून अशी एक माहिती मिळाली आहे। त्यानुसार शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघं महापौर पदाकरता उद्या फॉर्म भरण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं सगळी तयारी झालेली आहे आणि पूर्णपणे या निवडणुकीकरता म्हणजे महापौर पदाकरता शिवसेनेनं मोठी बांधणी केलेली आहे। 4 अपक्ष, 2 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेनं दावा केला। संघर्ष समितीचे 3 नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत। या सर्व गोष्टीला त्यांनी पूर्णपणे अतिशय प्रशंसा केलेला आहे आणि त्यानुसार उद्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याकडे शिवसेना महापौर पदाकरता किंवा सत्ता स्थापना करता दावा करण्याची शक्यता आहे अशी शिवसेनेच्या नेत्याने माहिती दिलेली आहे। त्यानुसार पुढे जाऊन ज्यावेळी ही निवडणुकीची वेळ येईल महापौर पदाकरता त्यावेळी 7 तारीख, 9 तारीख किंवा 12 तारीख या 3 पैकी 1 तारखेला ह्या महापौर पदाची निवडणूक होईल। त्याकरता जे सर्व नगरसेवक जे अज्ञातस्थळी गेलेले आहेत ते कल्याण डोंबिवलीमध्ये येतील, महानगरपालिकेत येतील आणि मतदान करतील। म्हणजे ते सर्व नगरसेवक कोकण आयुक्ताच्या कार्यालयामध्ये गटस्थापनेकरता त्या ठिकाणी जमणार आहेत। अजित, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीकरता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।